Hey there, welcome again to Vital Vibes. In part 1, we have seen symptomatology, its introduction, definition, why is it necessary to study symptomatology, what is its importance in homeopathic case taking. In part 2, we will study definition of symptom and likewise classification of symptom in brief with an understanding based explanation about it. Okay, so let's start. आता आपण सिम्पटम्स बघूया. ओके, सिम्पटम म्हणजे काय परत एकदा रिवाइज करूया. सिम्पटम हा सब्जेक्टिव्ह एव्हिडन्स आहे की माणसाच्या बॉडीमध्ये इंडिव्हिज्युअलच्या एका काहीतरी रॉंग होते किंवा माइंडमध्ये काहीतरी रॉंग होते. ओके, तो आपल्याला दिसणार नाहीये, तो फक्त त्या पेशंट पुरताच मर्यादित आहे. आता सिम्पटमचे टाइप्स बघूया. फिजिकल, मेंटल, फिजिकल पर्टिक्युलर, फिजिकल जनरल. ओके, फिजिकल सिम्पटम म्हणजे काय? फिजिकल सिम्पटम हे असे सिम्पटम्स असतात जे पेशंटच्या बॉडीशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल हेडेक आहे, बॉडी एक आहे. मेंटल सिम्पटम्स हे असे सिम्पटम्स असतात जे त्याच्या माइंडशी रिलेटेड असतात पेशंटच्या. फॉर एक्झाम्पल त्याची इरिटॅबिलिटी आहे, त्याचं सेन्सेशन आहे की बर्निंग सेन्सेशन आहे, सेन्सेशन ॲज इफ बॉइलिंग वॉटर इज देअर. त्यानंतर त्याला असं वाटतं की गोस्ट आहेत माझ्या बाजूला, त्याला डार्कनेसची भीती वाटते. हे सगळे त्याचे मेंटल सिम्पटम्स झाले, ते त्याच्यापुरते मर्यादित आहेत. ओके, त्यानंतर फिजिकल पर्टिक्युलर सिम्पटम म्हणजे काय? हे ते सिम्पटम्स आहेत जे पर्टिक्युलर पार्ट आणि ऑर्गनशी रिलेटेड बॉडीच्या आहेत. म्हणजे काय? पर्टिक्युलर म्हणजे पार्ट लक्षात ठेवायचा, PART पार्ट, पर्टिक्युलर पार्टशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल हेडेक आहे, नी जॉईंटचं पेन आहे, इयरचं पेन आहे, आयचं पेन आहे, तर ह्याला आपण फिजिकल पर्टिक्युलर सिम्पटम्स म्हणतो. फिजिकल जनरल सिम्पटम्स म्हणजे काय? हे ते सिम्पटम्स आहेत जे बॉडीच्या अखंड बॉडीशी रिलेटेड आहे, एका पर्टिक्युलर पार्टशी, एका पर्टिक्युलर ऑर्गनशी रिलेटेड नाही आहेत, जसे फिजिकल पर्टिक्युलर सिम्पटम्स आहेत. तर फिजिकल जनरल हे असे सिम्पटम्स आहेत जे पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल फिवर आहे, पूर्ण एका पार्टला तर नाही आहे, पूर्ण बॉडीला आहे. बॉडी एका ऑर्गनला तर नाही आहे, पूर्ण बॉडीला आहे. तर हे असं असतं. फिजिकल जनरल सिम्पटम्सचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते बघूया. बायोलॅटरली सिमेट्रिकल पार्ट्स म्हणजे 2 डोळे, 2 कान, त्यानंतर 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, हे सगळे जे आहेत सिमेट्रिकल, बायोलॅटरली, बाय म्हणजे 2 जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये एकसारख्या जर पेन असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो की एका पार्टचं पेन. ओके, तर हे जे पेन आहे याला आपण म्हणतो फिजिकल पर्टिक्युलर सिम्पटम. आता जर हे पर्टिक्युलर सिम्पटम 2 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पार्ट्समध्ये प्रेझेंट आहे तर आपण त्याला जनरल सिम्पटम म्हणतो. समजा आता स्वेलिंग आहे, दोन्ही गुडघ्यामध्ये, दोन्ही एल्बोमध्ये, दोन्ही रिस्टमध्ये आहे, तर स्वेलिंग हा काय झाला? जनरल सिम्पटम झाला. स्वेलिंग 3 पार्टमध्ये, 3 पेक्षा जास्त पार्टमध्ये प्रेझेंट आहे तर आपण याला जनरल सिम्पटम म्हणतो. ना मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मेंटल सिम्पटम्स आर ऑलवेज जनरल सिम्पटम्स. का? कारण की माइंड हे जे आहे हे कुठल्याही पर्टिक्युलर पार्ट किंवा ऑर्गनमध्ये लोकेटेड नाही आहे, त्यामुळे मेंटल सिम्पटम्सला कायम जनरल सिम्पटम्समध्ये कन्सिडर केलं जातं. मेंटल सिम्पटम्स आर ऑलवेज जनरल सिम्पटम्स. ओके, आता कॉमन सिम्पटम्स बघूया. कॉमन सिम्पटम्स हे असे सिम्पटम्स असतात जे खूप पेशंटमध्ये बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल हेडेक आहे, बॉडी एक आहे, फिवर आहे, इरिटॅबिलिटी आहे, हे सगळ्यांमध्ये कॉमन आहेत, ते भरपूर पेशंटमध्ये आहेत. त्यामुळं आपण काय म्हणतो, यांना कॉमन सिम्पटम्स म्हणतो. ते फिजिकल असू शकतात, मेंटल असू शकतात. आता चिडचिड, राग येणं, रडणं, रडू येणं, भीती वाटणं, हे सगळ्यांमध्ये कॉमन आहेत. ह्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे का? नाही आहे, म्हणून आपण याला कॉमन सिम्पटम म्हणतो. तर अशा सिम्पटमचा होमिओपॅथीमध्ये फारसा वापर होत नाही, त्यामुळे त्यांना आपण टोटॅलिटीमध्ये कन्सिडर करत नाही. आता तुम्ही केस टेकिंगमध्ये ऐकलं असेल PQRS सिम्पटम्स, कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्सला खूप महत्त्व असतं. कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स जे आहेत ते एका इंडिव्हिज्युअलला दुसऱ्या इंडिव्हिज्युअलच्या सिम्पटमपासून किंवा त्या इंडिव्हिज्युअलला दुसऱ्या इंडिव्हिज्युअलपासून डिफरन्शिएट करतात, त्याच्या सिम्पटम्सच्या डिसिमिलॅरिटीपासून. तर एक एक्झाम्पल घेऊया. फिवर आहे, फिवर हा फिजिकल जनरल कॉमन सिम्पटम आहे. खूप लोकांमध्ये फिवर असू शकतो. तर एखाद्या माणसाला फिवर आहे आणि त्या फिवरच्या टाईमला त्याला थोडीशीच तहान लागते, पण थोड्या वेळाने लागते. तर हे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे त्या पेशंटचं. आणि दुसरा पेशंट आहे, त्याला तहान लागत नाही आहे, फिवरमध्ये सुद्धा त्याला तहान लागत नाही आहे, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. तर हे डिफरन्शिएट करतं एका पेशंटला दुसऱ्या पेशंटपासून. तर आपण होमिओपॅथीमध्ये जेव्हा पेशंट ट्रीट करतो ना, तेव्हा आपल्याला असेच कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स जे पेशंटला एकमेकांपासून डिफरन्शिएट करतात हे शोधून काढायचे असतात. हे जे आर्ट असतं डिफरन्शिएट करण्याचं सिमिलर पेशंटला
मेडिसिनला एकमेकांपासून, याला आपण इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो. केस टेकिंगचा सगळ्यात 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 महत्त्वाचा पार्ट कंप्लीट सिम्पटम. कंप्लीट सिम्पटम म्हणजे काय, कायम लक्षात ठेवायचं. LSMC, लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटी आणि कन्कॉमिटंट. ठीक आहे. लोकेशन म्हणजे काय की कुठल्या ऑर्गनमध्ये सिम्पटम आहे, कुठल्या प्लेस किंवा साईटमध्ये. फॉर एक्झाम्पल हेडेक आहे, हेडमध्ये, हेड हे त्याचं लोकेशन झालं. सेन्सेशन म्हणजे काय, कसं फील होतंय पेशंटला, काय सेन्सेशन होतंय, थ्रॉबिंग आहे, हॅमरिंग आहे, स्टिचिंग आहे, टिकलिंग आहे, स्टिकिंग आहे, ह्याला आपण म्हणतो सेन्सेशन. मोडॅलिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲग्रेवेशन, ॲमेलरेशन. मोडॅलिटीज हे फॅक्टर्स आहेत जे मॉडिफाय होतात, चेंज होतात. पोस्चरल मोडॅलिटीज म्हणजे काय की सिम्पटम्स जे आहेत ते एखाद्या पोझिशनमध्ये, म्हणजे सपोज बेंडिंग फॉरवर्डमुळे पेशंटला बरं वाटत असेल, किंवा पोटावर झोपल्यामुळे बरं वाटत असेल, किंवा मुवमेंट केल्यानंतर फर्स्ट मुवमेंट पेनफुल असू शकते, बाकीच्या मुवमेंट बेटर वाटू शकतात. ह्या सगळ्या मोडॅलिटीज पोस्चरल मोडॅलिटीजमध्ये जातात. टाईम मोडॅलिटीज असतात, रेमेडीचे स्पेसिफिक टाईम्स असतात ॲग्रेवेशनचे. फॉर एक्झाम्पल 4 to 8 PM ला ॲग्रेवेशन आहे, 12 to 1 किंवा 2 AM ला ॲग्रेवेशन आहे, नाईट ॲग्रेवेशन, टायमिंग, स्पेसिफिक टायमिंग 2 AM 4 AM. हे जे सगळे ॲग्रेवेशन ॲमेलरेशनचे टायमिंग आहेत ह्याला आपण काय म्हणतो, सनराईज सनसेटसुद्धा यातच येतं. हां, टाईम मोडॅलिटीज म्हणतो याला आपण. थर्मल मोडॅलिटीज म्हणजे काय की हीट किंवा कोल्डमुळं, म्हणजे बेटर बाय वॉर्मथ, बेटर बाय कोल्ड, बेटर बाय हीट, बेटर बाय हीट ऑफ सन, ॲग्रेवेशन बाय हीट ऑफ सन, ॲग्रेवेशन बाय कोल्ड ड्रिंक्स, बेटर बाय कोल्ड. ह्या सगळ्या काय झाल्या थर्मल मोडॅलिटीज. हे सगळं रेमेडीनुसार प्रत्येक रेमेडीमध्ये चेंज होणाऱ्या मोडॅलिटीज आहेत, मॉडिफाय होणाऱ्या आहेत. सर्कमस्टॅन्शियल मोडॅलिटीज म्हणजे काय की सिम्पटम्स जे आहेत पेशंटचे ते सिच्युएशननुसार किंवा सर्कमस्टान्सेसमध्ये चेंज होतात. इरिटाबिलिटी असते ती बघितल्यामुळं, टच केल्यामुळं वाढते, आणि कॅरी केल्यामुळं किंवा त्याला कन्सोल केल्यामुळं बरं वाटतं. कन्कमिटंट बघूया आता. कन्कमिटंट सिम्पटम हे असे असतात जे चीफ सिम्पटमच्या सोबत येतात, पण त्यांचं काही फिजिओलॉजिकल किंवा पॅथॉलॉजिकल असं रिलेशन नसतं, किंवा काय तसा काय बेस नसतो चीफ सिम्पटमशी, फक्त एक्सेप्ट टाईम रिलेशन. जेव्हा चीफ सिम्पटम येतं त्याच्या आधी किंवा नंतर किंवा सेम टाईमला हे कन्कमिटन्स दिसू शकतात. ही जी टाईम रिलेशनशिप असते ना ती मेंटेन्ड असते कायम. जर टाईम रिलेशन नसेल तर तो कन्कमिटंट सिम्पटम असूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल सर्दी आहे, वॉटरी डिस्चार्ज आहे नाकामधून, आणि पोटाचे पण काही डिस्टर्बन्सेस आहेत, तर काय असू शकते रेमेडी, नक्स वोमिका. तर जेव्हा जेव्हा पेशंट सर्दीमुळे त्रासला जातो तेव्हा त्याला कायम पोटाचाही त्रास होतच असतो, हे सेम टाईमला होतं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा सर्दी जाते तेव्हा पोटाचे सुद्धा सिम्पटम निघून जातात. म्हणजे सर्दी हा चीफ सिम्पटम आहे, पण जी पोटाची गडबड होते, पोटाचा त्रास होतोय, हा त्याचा कन्कॉमिटंट आहे. आता टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स बघूया. टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स म्हणजे काय. 7th अफोरिझममध्ये डॉक्टर हॅनेमन यांनी टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्सचं डेफिनेशन दिलं. द आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर ऑफ इंटरनल इसेन्स ऑफ द डिसीज, दॅट इज द अफेक्शन ऑफ व्हायटल फोर्स. होमिओपॅथीमध्ये जेव्हा व्हायटल फोर्स डिरेंज होतो किंवा माणसाच्या शरीरामध्ये काहीतरी रॉंग होतंय ते सायन्स आणि सिम्पटम्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते सिम्पटम्स पेशंट आपल्याला सांगतोय, ढिगभर सिम्पटम्स सांगतो, त्यातून आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम काढायचा असतो. तुम्हाला बाकीचं मॅटर करत नाही, पण कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम काय आहे ते खूप मॅटर करतं. तर हे जे कलेक्शन असतं कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्सचं त्याला आपण टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स म्हणतो. आपल्यासाठी पेशंट ढिगभर फापट पसारा सांगतोय, त्याला महत्त्वाचं वाटतंय म्हणून तो आपल्याला सांगतोय, हे मॅटर करत नाही. पण आपल्यासाठी काय मॅटर करतं की त्याच्यामध्ये डिफरंट काय आहे, त्याच्यामध्ये पिक्युलर सिम्पटम काय आहे, तो इतके सगळे सांगतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक जो रेमेडी आपल्याला दाखवणार आहे तो सिम्पटम कोणता आहे हे मॅटर करतं. होमिओपॅथीमध्ये जे सिलेक्शन असतं होमिओपॅथिक मेडिसिनचं त्याच्यासाठी कॉमन सिम्पटम्सना महत्त्व नसतं, त्यामुळे होमिओपॅथीमध्ये कॉमन सिम्पटम्स आपण इन्क्लूड करत नाही टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्समध्ये. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट सफर करतोय डायरियापासून, वॉमिटिंग आहे, पेन इन अबडॉमिन आहे, लॉस ऑफ ॲपेटाईट आहे, विकनेस, इतका विकनेस आहे की आउट ऑफ प्रपोर्शन विकनेस आहे. तो म्हणतो मी इतका रेस्टलेस असतो की मला काही सुचत नाही, परंतु मी हालू शकत नाही, फिजिकली मला विकनेस आहे पण मेंटली मी भरपूर रेस्टलेस आहे, भरपूर, आणि थोड्या थोड्या वेळाने मला तहान लागते पण मी थोडं थोडंच पाणी पितो. ठीक आहे. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आहेत जे होमिओपॅथिक रेमेडी सिलेक्शनच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे आहेत. हे टोटॅलिटी ऑफ सिम्पटममध्ये खूप मौल्यवान भाग आहेत.